नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पोस्टमन, मेल गार्ड आणि MTSचा सिलेबस सांगणार आहे। मित्रांनो, मागच्या वेळेस महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या काही पोस्टमनच्या, मेल गार्डच्या व MTSच्या जागा निघाल्या होत्या त्याचा सिलेबस आणि ही जी येणारी भरती आहे याचा सिलेबस हे सेम राहणार आहे। मित्रांनो, ही मागच्या वेळेस ज्या पोस्टमन, मेल गार्ड आणि MTSच्या जागा निघाल्या होत्या त्या सिलेबसची ही नोटिफिकेशन आहे। ही नोटिफिकेशन मी पोस्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। मित्रांनो, सिलेबससाठी आपण डायरेक्ट नोटिफिकेशनवर सिलेबसच्या पेजवर जाऊया। मित्रांनो, येथे तुम्हाला पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन हे नाव दिसत असेल तर मित्रांनो येथे तुम्हाला पेपरचे प्रकार दिलेले आहे। मित्रांनो, येथे पोस्टमन आणि MTSसाठी एकूण 3 पेपर होणार आहेत। पेपर 2 आणि पेपर 3 हे जो पेपर 2 आहे आणि पेपर 3 आहे हे क्वालिफाईंग पेपर आहेत। म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त एक टेस्ट द्यावा लागणार आहे ज्यामध्ये लोकल लँग्वेज विषयी तुम्हाला काही क्वेश्चन करतील व पेपर 3 मध्ये तुम्हाला डाटा एंट्री टेस्ट द्यावा लागणार आहे। ही वे क्वालिफाईंग आहे। परंतु हा जो पेपर 1 आहे मित्रांनो हे तुम्हाला तिन्ही पोस्टसाठी कंपल्सरी आहे आणि हा क्वालिफाय नाही। मित्रांनो, ह्या पेपर 1 मध्ये तुम्हाला CBT टेस्ट द्यावा लागणार आहे। म्हणजे तुमची एक्झाम जी होणार आहे ती कम्प्युटरवर होणार आहे। यामध्ये तुम्हाला 100 मार्काचा पेपर 1 असणार आहे। पेपर 2 हा 60 मार्काचा आहे आणि पेपर 3 चा विचार केला तर तो 40 मार्काचा आहे। आणि 100 मार्काच्या पेपर फर्स्टसाठी तुम्हाला 90 मिनिटं भेटणार आहे व पेपर 2 साठी जो की 45 मिनिटाचा आहे, जी तुमचे लोकल लँग्वेजबद्दल तुम्हाला ती म्हणजे स्थानिक भाषेबद्दल तुम्हाला ज्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत त्याला तुम्हाला 45 मिनिटं टाईम भेटणार आहे। आणि लास्टला डाटा एंट्रीसाठी तुम्हाला 20 मिनिटं टाईम देण्यात येणार आहे। मित्रांनो, जे पेपरची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश, हिंदी आणि जी लोकल लँग्वेज आहे आपली म्हणजे जी आपली स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषेमध्ये हा पेपर राहणार आहे। म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये पण हा पेपर देता येतो, हिंदीमध्ये पण ऑप्शन आहे आणि जी आपली जी काही स्थानिक भाषा आहे मराठी, कोकणी किंवा अदर त्या भाषेमधून पण हा पेपर आपल्याला देता येणार आहे। पेपर 1 पण तसाच आहे, 2 पण तसाच आहे। परंतु जो पेपर 3 आहे जे पोस्टमन व MTSसाठी लागणार आहे तो पेपर 3 ला डाटा एंट्रीसाठी फक्त इंग्लिश भाषा आहे। मित्रांनो, येथे क्वालिफाईंगचा जर विचार केला असता तर पेपर 1 मध्ये SC STसाठी 33% म्हणजे 33 मार्काला क्वालिफाय आहे, OBCसाठी 37ला आहे आणि आपलं जनरलसाठी 40%ला आहे, EWSसाठी 37 आहे आणि PWD कॅन्डिडेटसाठी 33 आहे। आणि मित्रांनो, खाली पाहिल्यावर येथे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे। तुम्हाला पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 साठी काय काय सिलेबस येणार आहे। मित्रांनो, तर पेपर 1 साठी तुम्हाला 90 मिनिटं भेटणार आहे। मार्क तुम्हाला एकूण 100 मार्क त्यासाठी देण्यात येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पेपर म्हणजे हाच आहे, कारण का पेपर 2 आणि पेपर 3 हे फक्त क्वालिफाईंग पेपर आहे। यामध्ये तुम्हाला कोणतेही मार्क दिले जाणार नाहीत। तर मित्रांनो, पेपर 1 साठी तुम्हाला जनरल नॉलेज हा एक सब्जेक्ट असणार आहे। यावर तुम्हाला 30 क्वेश्चन येणार आहे। इंडियन जिओग्राफी आहे तुम्हाला म्हणजे भारताचा भूगोल आहे, सिविक्स आहे, जनरल नॉलेज आहे, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल आहे म्हणजे स्वातंत्र्य लढा आहे भारताचा, आणि इथिक्स अँड मॉरल स्टडी आहे। यावर तुम्हाला 30 क्वेश्चन असणार आहे। या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 4 ते 8 क्वेश्चन विचारले जाणार आहेत। मित्रांनो, त्याखाली तुम्ही आल्यावर तुम्हाला येथे मॅथचा पेपर दिसेल। यामध्ये बेसिक अरिथमेटिक, यामध्ये तुम्हाला बॉर्ड मॅथ्स रूल म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्रकारचे प्रश्न दिसणार आहे। पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीचे
प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो गणितासाठी 40 क्वेश्चन्स असणार आहे, म्हणजे फक्त गणिताचाच पेपर हा 40 मार्काचा असणार आहे 100 पैकी। म्हणजे यामध्ये गणिताचा पेपर म्हणजे गणित खूप इम्पॉर्टंट आहे। यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज खाली प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटा, त्याखाली सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज व ॲव्हरेज सरासरी, तुम्हाला येथे ॲव्हरेज पण पाहायला भेटणार आहे पेपर म्हणजे ॲव्हरेज म्हणजेच सरासरी, टाईम अँड वर्क म्हणजेच काळ काम वेग पण असणार आहे आणि टाईम अँड डिस्टंट आणि खाली आहे युनिटरी मेथड्स। इतकं गणित या पेपरला तुम्हाला राहणार आहे। यांनी टॉपिक वाईज गणित कव्हर केलेलं आहे, ह्याबाहेर तुम्हाला एकही गणित पेपरला पडणार नाही। व मित्रांनो यामध्ये जो सी पॉईंट आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ताचं, यावर पण 30 क्वेश्चन असणार आहे, म्हणजे हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी ठरणार आहे। तर मित्रांनो यावर रिझनिंगमध्ये तुम्हाला व्हर्बल आणि नॉन व्हर्बलचे क्वेश्चन्स असणार आहे, डी कोडिंग, कोडिंग किंवा ते आपले अक्षरमाला हे ते क्वेश्चन्स असणार आहे। यासाठी 30 क्वेश्चन्स आहे मित्रांनो, 30 क्वेश्चन्स यासाठी आहे। 40 क्वेश्चन्स तुम्हाला मॅथ्ससाठी दिसतात व 30 क्वेश्चन्स तुम्हाला जनरल नॉलेजसाठी दिसतात। तर मित्रांनो 40, 30, 70 आणि 30 100 क्वेश्चन्स असे प्रकारे आपले पूर्ण होतात। मित्रांनो सर्वात याच्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ह्या पेपरला गणित आणि बुद्धिमत्ता ज्याची स्ट्रॉंग आहे तो येथे बाजी मारणार आहे। मित्रांनो जो पेपर सेकंड आहे यामध्ये मॅक्सिमम मार्क आहे 60 आहे, म्हणजे 60 मार्काचा जो तुमचा पेपर सेकंड होणार आहे। यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन्स ऑफ वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला एक वर्ड दिल्या जाईल, म्हणजे एक शब्द दिला जाईल व त्याला तुम्हाला ट्रान्सलेट करायचा आहे इंग्लिशमधून आपले लोकल लँग्वेज मराठीमध्ये, हा तो पेपर असणार आहे। यामध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स भेटणार आहे, यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे। आणि दुसरा आहे ट्रान्सलेशन्स ऑफ वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश लँग्वेज म्हणजे तुम्हाला तुमच्या स्थानिक भाषेतून इंग्लिश भाषेत जे विचारलेला शब्द आहे ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचा आहे। यावर पण तुम्हाला 15 क्वेश्चन्स भेटणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क असणार आहे। म्हणजे इंग्लिश भाषेतील शब्द तुम्ही स्थानिक भाषेत ट्रान्सलेट केलेला करा, 15 मार्क त्याला आहे, आणि स्थानिक भाषेतील शब्द इंग्लिश भाषेत ट्रान्सलेट करायला तुम्हाला 15 मार्क त्याला आहे, म्हणजे 30 मार्क येथे झालेले आहे। व लेटर रायटिंग पण येथे लोकल लँग्वेजमध्ये आहे, म्हणजे मराठी भाषेमधील लेटर रायटिंग आहे। 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला येथे पत्र लिहायचं आहे, याला 15 मार्क आहे, याला 15 मार्क आहे। आणि पॅराग्राफ किंवा शॉर्ट एसे म्हणजे निबंध रायटिंग पण इथे आहे, निबंध लेखन पण इथे आहे। इथे तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला निबंध इथे लिहायचा आहे, याला तुम्हाला 15 मार्क आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एकूण 60 मार्काचा जो पेपर सेकंड आहे तो असणार आहे, आणि जो पेपर थर्ड आहे ज्याला 40 मार्क आहेत तो 20 मिनटं त्याला टाईम देण्यात येणार आहे तुम्हाला। व हे स्किल टेस्ट फॉर डाटा एंट्री आहे, म्हणजे तुम्हाला टायपिंग करावे लागणार आहे। 200 शब्द तुम्हाला इथे टाईप करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला 20 मिनटं देण्यात येणार आहे व ह्यासाठी तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे। पण मित्रांनो एक बाब येथे लक्षात ठेवा, पेपर 2 आणि पेपर थर्ड हे पूर्णपणे क्वालिफाईंग आहे, यामध्ये तुम्हाला कसलेही मार्क्स ॲड केले जाणार नाही। फक्त जो पेपर 1 आहे, हा जो पेपर 2 आहे हा पण पेपर 3 आहे हा पण क्वालिफाईंग आहे, आणि हा जो पेपर 2 आहे हा पण क्वालिफाईंग आहे। परंतु हा जो पेपर 1 आहे मित्रांनो, ज्यामध्ये 30 क्वेश्चन्स जनरल नॉलेजचे असणार आहे, 40 क्वेश्चन्स मॅथचे असणार आहे व तुम्हाला इथे 30 क्वेश्चन्स रिजनिंगचे म्हणजे बुद्धिमत्ताचे असणार आहे। हा पेपर तुमचा मेन पेपर आहे आणि अखेरपर्यंत याच्या मार्क्सवर तुमचा कट ऑफ लागणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हा सिलेबस होता, याच्या बाहेर तुम्हाला एक शब्दही जाणार नाही, कारण का पोस्ट ऑफिसने भारतीय डाक विभागाने एक त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये एक व्यवस्थितरित्या टॉपिक वाईज सिलेबस दिलेला आहे। त्या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न विचारला जाणार नाही याची खात्री ते स्वतः घेतात।
मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे पोस्ट ऑफिसचा मेल गार्ड, पोस्टमन व MTSचा सिलेबस सांगितलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी टूल्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.